नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्याचा बहुप्रतीक्षित अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होणार असून राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे राज्यातील नागरिक, शेतकरी आणि महिलांचं विशेष लक्ष लागले. सरकार कोणती मोठी घोषणा करणार का याबाबत उत्सुकता वाढली आहे. यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांच्याकडनं. किरणजी, आज अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय सांगाल याविषयी? प्रीतीजी, आज राज्याचे जे आहे अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. आपण पाहू शकतो, आपल्याला माहीतच आहे की आपले उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, त्यांच्या निधनानंतर आज जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री आहेत ते आज जे आहे बजेट जे आहे अर्थसंकल्प सादर करण्यात आहेत. हे पाहणं गरजेचं आहे की अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांचे जे मानधन आहे ते कुठे वाढवून भेटते की नाही आहे. दुसरीकडे जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी आहे ते कुठेतरी जनतेची अपेक्षा आहे की ती पूर्ण व्हावी. आता हे पाहणे गरजेचं आहे की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कुठल्या योजना आणि कुठला लाभ सामान्य जनतेला किंवा मुंबईकरांना भेटेल. धन्यवाद किरणजी, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. जी प्रीती.